कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचं भविष्यातलं नेतृत्व रोहितदादा पवार आणि त्यांचे दोन्ही सहकारी आमदार मोहोळ आणि माढा मतदारसंघाचे आमदार आणि आदरणीय व्यासपीठ, थोडं सर्व कार्यकर्त्याला विनंती, थोडं शांततेत घ्या. लाईव्ह चालू आहे, पूर्ण राज्य बघतंय सरकारकडे. या आंदोलनाचं लक्ष आहे. सरकारला जर तुमच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं हे तर आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. तेव्हा आज इथं रोहितदादा अन्नत्याग आंदोलनासाठी त्यांनी जे चालू केलंय त्यासाठी प्रथमतः स्वाभिमानी शेतकरी संघटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना या आंदोलनासाठी असा जाहीर असा पाठिंबा देत आहे. परवाच्या दिवशी आता दादा संघ चर्चा झाली. दादांनी सांगितलं 2 दिवसात राजू शेट्टी साहेब स्वतः इथं पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत. दादा, या सोलापूर जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष थोड्या वेळात काही लोक उद्याच्याला आपल्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. महत्वाचा विषय असा आहे, आज आवर्जून या आंदोलनाचे दखल घेण्याजोगी गोष्ट अशी दादा की आपल्या नगर जिल्ह्याचे श्रीगोंदा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे शेतकरी नेते, ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत भरपूर असं काम केलं, असे आमचे मित्र श्रीगोंदा तालुक्याचे राजेंद्र मस्के हे श्रीगोंद्याहून त्यांचे सगळे सहकारी घेऊन दादाच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या स्टेजवर उपस्थित आहे. त्यांच्यासाठी प्रथमतः सर्वांनी टाळ्या वाजवा अशी त्यांना विनंती करतो. राजेंद्र मस्के आपल्या स्टेजवर उपस्थित आहेत. बरेचसे मुद्दे आमदार साहेबांनी इथं उपस्थित केलेत. सरकारने त्याची दखल घ्यायची आहे. आतापर्यंत सर्व व्यक्तींनी इथं जी भाषणं केली ती मला वाटतं सगळ्यांनी मावळवादी केलेली आहेत. मावळ म्हणजे आधी दादा आम्ही महात्मा गांधीजीला पुजणारी माणसं आहोत, पण 2 नंबरचा हत्यार आमच्याकडे या देशाचे क्रांतिकारक भगतसिंग सुद्धा आहेत. ही सरकारने याची नोंद घ्यायची. कुठलेही शस्त्र नसलेला आमचा हा पांडुरंग, सगळ्या देवांच्या हातात शस्त्र आहे, पण पांडुरंगाच्या हातात कुठला शस्त्र नसलेला आमचं शेतकऱ्याचं दैवत पांडुरंग आहे. पण आज आम्हाला दुर्दैवाने ह्या पांडुरंगाच्या चरणी असं प्रशासनाला सांगावं लागतंय की जर तुम्ही याची दखल घेऊन आमचे जर 7-12 कोरे जर नाही केले तर मग आम्हाला शस्त्र हातात घ्यावं लागतील. त्याच्याशिवाय दादा ही लोक वटणीवर येणार नाहीत. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून एक आठवण करून देतो दादा तुम्हाला सुद्धा की ह्याच पांडुरंगाला साकडा घालून राजू शेट्टी साहेबांनी काही वर्षापूर्वी इथून दर्शन घेऊन आम्ही पवार साहेबांच्या घरावर मोर्चा काढला होता ऊसा संदर्भात, आणि त्या मोर्चाचं फलित आमचा विजय झाला होता, म्हणजे शेतकऱ्याचा. मी त्याची आठवण करून देतो. ह्या पावनभूमीमध्ये जे आंदोलन होतं ते यशस्वी होतं. याची आठवण मित्रांनो आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे. 100% दादा आपलं आंदोलन हे सक्सेस होणार आहे. फक्त त्यासाठी मित्रांनो आपल्याला सुद्धा लढावं लागेल. काही महिन्यापूर्वी या राज्याचे शेतकरी नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब, आता सरकारमध्ये गेलेले बच्चू कडू साहेब, रविकांत तुमकर, महादेव जानकर साहेबांनी नागपूरला 4 दिवस चक्काजाम आंदोलन केलं. दादा ही सरकार भेटय बिलय बरं का, 4 दिवसात गेलेलं सरकार आहे. 4 दिवस नागपूर आम्ही जाम केलं. सरकारला 30 जून तारीख जाहीर करावी लागली. आता पुढची जबाबदारी शेतकऱ्याच्या पोरांची. आम्ही तारीख जाहीर करून घेतली. त्यांनी कर्जमाफीची जाहीर तारीख आपण त्यांना 30 जून केली. त्यांनी कर्जमाफी जाहीर केली पण फसवी केली. त्या फसवी जाहीर कर्जमाफीच्या विरोधात दादा इथं बसलेत. मग आपली जबाबदारी त्याची पुढची बघा. सरकारला कर्जमाफी जाहीर करायला लावली, ती फसवी म्हणून राज्याचं नेतृत्व इथं बसलंय. ती फसव कर्जमाफी जर पदरात म्हणजे त्याला विरोध करून आपल्या बाजूची कर्जमाफी करून घ्यायची असेल तर सगळ्यांनी हे लढा उभा करावा लागेल. नुसतं एकटा दादा इथं लढून उपयोग होणार नाही. आणि खास करून माझी भक्तांना सुद्धा विनंती राहील, बाबा तुम्हाला बी कर्जमाफी पाहिजे. कालच राहुरी तालुक्यामध्ये दादा शिंदे गटाचे शेतकरी सेनेचे आमचे मित्र त्यांनी आंदोलन केलं.
नाही म्हणले फसवी कर्जमाफी. अरे म्हणलं तुम्हाला अधिकारच नाही ना आंदोलन करायचा. नाही म्हणले ते आता आम्ही बी तुमच्याच बाजूनीत. आत्ताच मी इथं उल्लेख केला आमचे मित्र आमचे मार्गदर्शक राजेंद्र म्हस्के साहेबांचा. खूप काम आहे त्यांचं भाजप वाढवण्यासाठी, पण त्यांना सुद्धा ही कर्जमाफी मान्य नाही. ते सुद्धा आज आपल्याला श्रीगोंदा निधी पाठीमध्ये आलेले आहेत. तेव्हा पुढील जे काही निर्णय होतील त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला पुढची दिशा ठरवावी लागेल. फक्त एक आहे, नुसतं भगतसिंगाला नुसतं महात्मा गांधीजींना पूजून आता जमणार नाही. पोलीस प्रशासन इथं कारखान्याचे चेअरमन आहेत, बरेच इथं कारखानदार आहेत. आमचं मूळ हत्यार सांगा दादा, मग एकदा मी तुमच्या पुढे विषय मांडला होता. ही लोक जर ऐकत नसतील ना मग थोडं ऊस हातात घ्यावा लागतो. ऊस हातात का घ्यायचा? ऊसानी का झपकायचे लोक? ऊसातली हाणल्यावर गुन्हा दाखल होत नाही. ही जाहीर सभेत सांगतो पोलीस स्टेशनच्या समोर. पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती ऊस हे हत्यारात मोडत नाही, म्हणून शेतकरी संघटनेचं हत्यार ऊस आहे. आणि तुम्ही जर का आम्हाला आता ऊस हातात घ्यायला लावला तर मग कार्यक्रम होणार आहे. आणि मग गनिमी काव आहे. आम्ही बी छत्रपतीचे मावळेत, छत्रपतीने लढाई जिंकल्यात. गनिमी काव्यानी तुम्हाला कुठं अडवायचं आणि कुठं तुम्हाला गाठायचं हे आम्हाला चांगलं कळतंय. तेव्हा जास्तीचं बोलत नाही. मीडियाने सुद्धा या आंदोलनाची सगळे कव्हरेज दाखवत आहेत. या मीडियाचा सुद्धा धन्यवाद देतो. गोदे मीडिया दाखवणार नाही. तेव्हा मी एक छोटीशी विनंती करतो, जाहीर पाठिंबा देतो. आणि आमचे मित्र राजेंद्र म्हस्के ती भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, पण ती आपल्या स्टेजवर इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मुद्दा आपल्या पटलेला आहे. ते एक छोटंसं त्यांचा आपला पाठिंबा जाहीर करतील. आणि पुढची लढाई जी आता दादा आणि सर्वच शेतकरी चळवळीचे देतील त्याप्रमाणे पुढची दिशा आपण ठरवू. एक लक्षात घ्या, आपल्याला एक कर्जमाफी करून घ्यायची आपल्या बाजूने. एवढं देण्यात ठेवा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराज, जय